चला तर आता आपण लगेच काय करणार आहोत. आपण मागच्या तासिकेत बघितलं, त्यामध्ये आपण मानसशास्त्राचा उगम बघितला, त्याचा अर्थ बघितला, विविध व्याख्या बघितल्या आणि जे काही विचार प्रवाह होते ते कोणकोणते रचनावाद असेल, कार्यवाद असेल किंवा मानवतावाद असेल, काही उपपत्ती आहेत, याविषयी आपण मागच्या तासिकेमध्ये बघितलेलं आहे. आपण शॉर्टमध्ये बघितलेलं आहे, कोणत्या गोष्टीवर भर देण्यात आलेला आहे आपण तेवढंच त्या ठिकाणी बघितलेलं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. कारण हा विषय जो आहे खूप मोठा विषय आहे आणि जितका आपण खोलात जाऊ त्या ठिकाणी आपला गोंधळ वाढतो, म्हणून फक्त महत्त्वाच्या गोष्टी त्यावर आपण भर टाकलेला होता. तर बालमानसशास्त्र आपण मागच्या वेळेस बघितलं की मानसशास्त्राच्या ज्या काही शाखा आहे त्यामध्ये बालमानसशास्त्र जे आहे ते बालमानसशास्त्र खूप महत्त्वाचं आहे. तर ते बालमानसशास्त्राची प्रस्तावना आणि उगम जो आहे त्याविषयी आपण बघूया. बघा, मानसशास्त्रामध्ये बालमानसशास्त्र ही एक महत्त्वाची शाखा मानली जाते. अध्यापन मानसशास्त्रामध्ये अध्यापनशास्त्र तसंच या ठिकाणी बालमानसशास्त्र खूप महत्त्वाचं आहे. तर बालमानसशास्त्र ही मानसशास्त्राच्या दृष्टीने एक महत्त्वाची शाखा मानली जाते. पूर्वी बालकाकडे लहान आकाराच्या प्रौढ माणूस म्हणून पाहिलं जात असे. म्हणजे लहान बालक जो असतो तो एक प्रौढाचं एक लहान प्रतिकृती आहे किंवा लहान व्यक्ती जी असते, लहान व्यक्ती म्हणजेच काय, मोठ्या माणसाची ती एक लहान प्रकृतीच आहे. अशा प्रकारे छोटी प्रौढ व्यक्ती म्हणून लहान बालकाकडे पूर्वी बघितलं जायचं. परंतु पुढे 20व्या शतकामध्ये बालकाचे वेगवेगळेपण मान्य करण्यात आले. परंतु पुढे लक्षात आलं की बालकाचं जे काही वेगळेपण आहे म्हणजे तो प्रौढ व्यक्ती नाहीये, त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी अशा आहेत की त्या उपजत असतात आणि काही गोष्टी त्याला शिकवाव्या लागतात. म्हणून त्या ठिकाणी बालकाचं वेगळं अस्तित्व मात्र 20व्या शतकामध्ये अभ्यासाद्वारे त्या ठिकाणी मानलं गेलं. आता त्याचा उगम बघूया आपण. बालमानसशास्त्राचा उगम कसा झाला? 18व्या शतकामध्ये पेस्टॉलॉजी यांनी त्यांच्या 3.5 वर्षाच्या मुलाच्या निरीक्षणातून बालमानसशास्त्राचा अभ्यास सुरू केला. म्हणजे या ठिकाणी बालमानसशास्त्राचा अभ्यास करायला सुरुवात केव्हा झाली तर ती झाली 18व्या शतकामध्ये. ज्यांचं नाव होतं, ज्यांनी सुरुवात केली, पेस्टॉलॉजी. पेस्टॉलॉजी यांनी त्यांच्या स्वतःच्या 3.5 वर्षाच्या बालकावर या ठिकाणी स्वतंत्रपणे अभ्यास करायला सुरुवात केली. पुढे 19व्या शतकात जी स्टॅनले हॉल यांनी अमेरिकेत बालकाच्या अभ्यासाला गती दिली आणि मग पुढे जाऊन 19व्या शतकामध्ये त्या ठिकाणी जे होते जी स्टॅनले हॉल यांनी अमेरिकेमध्ये बालकाच्या अभ्यासाला म्हणजे बालकाचं वर्तन, बालकाची वागणूक किंवा बालकाचं ज्ञान करणे, उपजत ज्ञान किंवा आणखी बोधात्मक, अवबोधात्मक अशा विविध गोष्टींचा बालकाचा स्वतंत्रपणे अभ्यास करायला सुरुवात केली होती 18व्या शतकामध्ये कोणी, पेस्टॉलॉजी यांनी. परंतु त्याला गती देण्याचं काम मात्र स्टॅनले हॉल, जी स्टॅनले हॉल यांनी अमेरिकेमध्ये, जे अमेरिकेचे होते, त्यांनी मात्र त्या अभ्यासाला गती देण्याचं काम केलेलं आहे 19व्या शतकामध्ये. म्हणून त्यांना बालमानसशास्त्राचं जनक मानलं जातं. म्हणून बालमानसशास्त्राचं जनक कोणाला मानलं जातं? जी स्टॅनले हॉल यांना मानलं जातं. हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. बालमानसशास्त्राचे जनक वेगळे आणि मानसशास्त्राचे जनक वेगळे. मानसशास्त्राचे जनक आपण मागच्या तासिकेत बघितलं होतं, या तासिकेत आपण बालमानसशास्त्राचं जनक बघितलेलं आहे. आता बालमानसशास्त्राच्या ज्या काही व्याख्या आहेत, जशा मानसशास्त्राच्या व्याख्या आहेत तशा बालमानसशास्त्राच्या सुद्धा व्याख्या आहेत. जेम्स ड्रेव्हर यांनी काय सांगितलं बालमानसशास्त्र म्हणजे काय? बघा, जन्मपूर्व अवस्थेपासून ते बालकाच्या परिपक्वतेपर्यंतच्या विकासाचा अभ्यास करणारं जे काही शास्त्र आहे त्याला म्हणायचं बालमानसशास्त्र. म्हणजे या ठिकाणी जन्मपूर्व, बालकाच्या जन्म होण्यापूर्वी, त्याच्या जन्मपूर्व अवस्थेपासून ते बालक परिपूर्ण होईपर्यंत म्हणजे किशोर अवस्थेपर्यंतच्या जे काही त्याचा बालकाचा विकास होतो त्या विकासाचा टप्प्याटप्प्याचा अभ्यास करणारं जे काही शास्त्र आहे त्याला म्हणतात बालमानसशास्त्र. असं कोणी म्हटलेलं आहे? जेम्स ड्रेव्हर यांनी मांडलेलं आहे. क्रो आणि क्रो यांच्या मते काय? गर्भधारणेपासून, जेव्हा महिलेच्या पोटामध्ये म्हणजे आपल्या व्यक्तीच्या पोटामध्ये, या ठिकाणी मादीच्या पोटामध्ये जेव्हापासून गर्भधारणा होते, गर्भधारणेपासून ते किशोर अवस्थेपर्यंतच्या सुरुवातीपर्यंतच्या मानवाच्या अभ्यासाला बालमानसशास्त्र म्हटलं जातं. या ठिकाणी यांनी जन्मपूर्व अवस्थेपासून म्हटलेलं आहे कोणी? जेम्स ड्रेव्हर. आणि क्रो यांच्या मते गर्भधारणेपासून या ठिकाणी किशोर अवस्थेच्या सुरुवातीपर्यंत ज्या बालकाचे काही वर्तन आहे, अभ्यास आहे, जेवढ्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या वर्तनाचा अभ्यास करणारं जे काही शास्त्र आहे त्याला या ठिकाणी बालमानसशास्त्र असं म्हटलेलं आहे. क्रो आणि
क्रो यांनी. त्याच्यानंतर थॉम्सन यांनी काय म्हटलेलं आहे, बालकाच्या वर्तनाचं वैज्ञानिक अध्ययन करणारी शाखा म्हणजे बालमानसशास्त्र होय. आता या ठिकाणी यांच्या मते बघा, थॉम्सन यांच्या मते काय आहे की बालकाच्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्या ठिकाणी अभ्यास केला जातो. वैज्ञानिक वर्तनाचं म्हणजे त्याचं जे काही वर्तन आहे त्या वर्तनाला वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघून त्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्याचा अभ्यास केला जातो, त्याला म्हणतात बालमानसशास्त्र. त्याच्यानंतर बालमानसशास्त्राचा जो काही बालमानसशास्त्राचा विकास जो आहे तो कसा झाला तर बघूया आपण. एक, निरीक्षण आणि त्याचा काळ. तर या ठिकाणी त्यांच्या मते काय आहे, निरीक्षण आणि काळ काय आहे, केवळ दैनंदिन नोंदी ठेवणे. निरीक्षण काय करायचं, फक्त निरीक्षण कसं करायचं, त्याच्या दैनंदिन नोंदी ठेवायच्या आहेत. प्रायोगिक काळ, बुद्धी, स्मृती, संवेदनाच्या चाचण्या घेणे. या ठिकाणी प्रायोगिक जो काही काळ आहे, प्रायोगिक गोष्टी ज्या आहेत ते कशा करायच्या आपल्याला, त्याची बुद्धी, त्याच्यानंतर स्मृती, आठवणी, त्याच्यानंतर संवेदना ज्या आहेत त्याला जाणवणाऱ्या संवेदना यांच्या चाचण्या घेऊन त्याची नोंदी ठेवायच्या आहेत. आधुनिक काळ जो आहे म्हणजे निरीक्षण काळामध्ये फक्त त्याच्या नोंदी ठेवल्या गेल्या. म्हणजे बघा याचा मानसशास्त्राचा विकास कसा होत गेला, बालमानसशास्त्राचा. सुरुवातीच्या काळामध्ये जो काळ होता सुरुवातीचा, फक्त सुरुवातीला त्याच्या काय ठेवल्या गेल्या, नोंदी ठेवल्या गेल्या, केवळ दैनंदिन नोंदी. म्हणजे सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत त्याच्या ज्या काही नोंदी आहेत त्याच्या वर्तनाच्या त्या फक्त नोंदी ठेवल्या गेल्या, बाकी काहीच नाही केलं गेलं. म्हणून त्या काळाला निरीक्षण काळ असं म्हटलं जातं. त्यानंतर प्रायोगिक काळामध्ये काय केलं गेलं तर बुद्धी, स्मृती आणि संवेदना यांच्या चाचण्या घेतल्या गेल्या आणि त्याच्या नोंदी ठेवल्या गेल्या. त्या काळाला म्हणायचं प्रायोगिक काळ. आणि आधुनिक काळामध्ये काय केलं गेलं, आताच्या काळामध्ये सामाजिक, भावनिक, कारक विकासाचं त्याचं अध्ययन केलं जातं. अशा प्रकारे बालमानसशास्त्राच्या विकासाचे हे जे काही 3 टप्पे आहेत, निरीक्षण काळ, प्रायोगिक काळ आणि आधुनिक काळ, तो आपण बघितलेला आहे. आता बालमानसशास्त्राच्या अभ्यासाची उद्दिष्ट काय आहे, का करायचं बरं बालमानसशास्त्राचा अभ्यास, काय ध्येय, काय उद्दिष्ट आहे, त्याच्या मागचं कारण काय आहे बघा. बालकाच्या वाढीचे व विकासाचे टप्पे समजून घेणे. म्हणजे या ठिकाणी बालमानसशास्त्राचा अभ्यास का करायचा तर बालकाची वाढ कशी होते, त्याचा विकास कसा होतो, त्या टप्प्याचा आपल्याला समजून घ्यायचा असेल तर बालमानसशास्त्र आपल्याला समजून घ्यावं लागेल. बालकाच्या वर्तनाचे नियम आणि तत्वे शोधून काढणे. म्हणजे बालकाच्या वर्तनाचे जे काही नियम आहे ते वर्तनाचे नियम आपल्याला जर समजून घ्यायचे असतील आणि त्याचे आपल्याला तत्व जर शोधून घ्यायचे असतील, आपल्याला तत्व समजून घ्यायचे असतील तरी पण आपल्याला बालमानसशास्त्र अभ्यास करणं आवश्यक आहे. बालकातील वैयक्तिक भिन्नता स्पष्ट करणे. प्रत्येक बालक वेगळं असतं, म्हणजे बालकातील जे काही भिन्नता आहे, वैयक्तिक भिन्नता जर आपल्याला जाणून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी सुद्धा बालमानसशास्त्राचा अभ्यास करणं गरजेचं आहे. परीक्षेमध्ये आपल्याला या 3 गोष्टी दिल्या जातात. खालीलपैकी बालमानसशास्त्राचं उद्दिष्ट नाही ओळखा. तर या ठिकाणी 3 दिले जातील, आणखी एक त्याच्यामध्ये ऍड केलं जाईल, आपल्याला ते ओळखावं लागेल. बालमानसशास्त्राच्या अभ्यासाचं महत्व. आता हे झालं उद्दिष्ट, का करायचं तर ह्या 3 गोष्टीमुळे करायचं. आता महत्व, का महत्व आलं त्याला, बालमानसशास्त्राच्या अभ्यासाचं महत्व काय आहे, बालकाची आवड, क्षमता, गरजा ओळखून अध्यापन पद्धती आपल्याला निवडता आल्या पाहिजे. म्हणजे बालकाच्या आवडीनिवडीनुसार त्याच्या क्षमता काय आहेत, त्याच्या गरजा काय आहेत ते ओळखून मग त्याचं अध्यापन कशा प्रकारे अध्यापन करायचं. म्हणजे थोडक्यात त्याचा शैक्षणिक विकास करण्यासाठी शिक्षकांना बालमानसशास्त्राची आवश्यकता का आहे तर बालकाची आवड, क्षमता, त्याच्यानंतर त्याच्या गरजा हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे आणि ते ओळखून आपल्याला त्या ठिकाणी त्याला शिकवण्यासाठी, त्याला अध्यापन करण्यासाठी कोणती पद्धत योग्य आहे हे ठरवण्यासाठी बालमानसशास्त्र महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर मुलाच्या योग्य संगोपनासाठी हे पालकासाठी आवश्यक आहे. बघा, बालकाचा योग्य संगोपन करण्यासाठी एक दिशा मिळाली पाहिजे, ही पालकासाठी महत्त्व आहे. म्हणजे बालमानसशास्त्राचा अभ्यास पालकांनी सुद्धा केला पाहिजे. का केला पाहिजे तर त्याचं संगोपन करण्यासाठी योग्य दिशा मिळाली पाहिजे. आणि तिसरं, वयोगटानुसार पाठ्यपुस्तके तयार करण्यासाठी दिशा मिळते. म्हणजे हे आपलं जे शासनाला, थोडक्यात शासनासाठी अभ्यासक्रम तयार करण्यासाठी अभ्यासक्रम मंडळाला या ठिकाणी त्यांच्या वयोगटानुसार पुस्तक तयार करताना एक दिशा प्राप्त होण्यासाठी बालमानसशास्त्राचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आता हे आपण बघितलं, बालमानसशास्त्राची अभ्यासाची उद्दिष्ट बघितली, बालमानसशास्त्र महत्त्वाचं काय आहे ते पण आपण बघितलं. आता बालकाचा विकास कसा होतो, बालविकास, त्याचा अर्थ आणि व्याख्या आणि व्याप्ती आपण बघूया. बालविकास ही बालमानसशास्त्रापेक्षा व्यापक संज्ञा आहे. यात केवळ वर्तनाचाच नाही तर बालकाच्या सर्वांगीण बदलाचा अभ्यास होतो. मग सर्वांगीण अभ्यास कोणता, त्याचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक तिन्ही दृष्टिकोनातून त्याचा विकास
होतो याचा अभ्यास त्या ठिकाणी करावा लागतो. म्हणून बालविकास ही बालमानसशास्त्रापेक्षा व्यापक संज्ञा आहे. त्याच्यानंतर व्याप्ती बघूया आपण, कुठपर्यंत व्याप्ती पसरली आहे. बालविकासाची व्याप्ती त्याच्या अवस्थापासून त्याच्यानंतर पासून आणि समस्या, म्हणजे त्याच्या अवस्थापासून त्याच्या समस्या ज्या काही आहेत त्या ज्या आहेत या बालमानसशास्त्रामध्ये पसरलेल्या आहेत. या 3 घटकापर्यंत ती व्याप्ती तिची पसरलेली आहेत. काय काय? अवस्था, पासू आणि समस्या. अशा प्रकारे 3 ज्या काही अवस्था आहेत त्या अवस्थेपर्यंत त्याची व्याप्ती पसरलेली आहे. आता अवस्था कोणकोणत्या आहेत मग बालविकास होत असताना? कोणत्या अवस्था होतात? पहिली अवस्था ते गर्भधारणा, म्हणजे त्याला आपण गर्भावस्था असे म्हणतो. दुसरी आर्भक अवस्था, म्हणजे गर्भ अवस्था ही सर्वात सुरुवातीची अवस्था आहे बालविकासाची, आणि सगळ्यात शेवटची आहे किशोरावस्था. मग पहिली गर्भावस्था, त्याच्यानंतर अर्भक अवस्था, त्याच्यानंतर बाल्यावस्था, त्याच्यामध्ये उत्तर आणि पूर्व बाल्यावस्था आणि उत्तर बाल्यावस्था आणि किशोरावस्था. अशा प्रकारे या ठिकाणी 1, 2, 3, 4 ह्या 4 अवस्था ज्या आहेत त्या अवस्था बालविकासाच्या अवस्था मानल्या जातात. गर्भावस्था, अर्भकावस्था, बाल्यावस्था आणि किशोरावस्था. आता पासू काय काय आहे? तर शारीरिक, बोधात्मक, भावनिक, सामाजिक, नैतिक आणि नैतिक विकास या सगळ्या पासूमध्ये मोडतात. पासू हा जो घटक आहे यामध्ये शारीरिक त्याचा विकास, बोधात्मक विकास, भावनिक विकास, सामाजिक विकास आणि नैतिक विकास या गोष्टी त्यामध्ये मोडतात. आणि समस्या काय आहे? तर बालकाच्या वर्तणूक समस्या, अपवादात्मक बालकाचा अभ्यास. म्हणजे या ठिकाणी बालकाच्या जे काही वर्तणूक आहे त्या वर्तणुकीमध्ये काही समस्या असतात. बालविकास करता बालकाचा विकास होत असताना त्यामध्ये बालकाला कोणकोणत्या समस्या जाणवतात, कोणकोणत्या समस्या असतात त्याचा अभ्यास या ठिकाणी समस्यामध्ये केला जातो. आणि अपवादात्मक बालक म्हणजे सगळ्या अवस्था किंवा सगळ्या ज्या काही समस्या असतात त्या प्रत्येक बालकात नसतात, त्याला काही अपवाद सुद्धा असतात. म्हणून अपवादात्मक बालकाचा अभ्यास सुद्धा या घटकामध्ये केला जातो. अशा प्रकारे व्याप्ती जी आहे अवस्था, पासू आणि समस्या यामधले हे घटक आहेत. आता बालविकासाची उद्दिष्टे, म्हणजे जसं बालमानसशास्त्राची उद्दिष्टे तसे बालविकासाची सुद्धा उद्दिष्टे आहेत. मग पहिलं काय उद्दिष्ट आहे? बालकाची उपजत क्षमता विकसित करणे, हे पहिलं उद्दिष्ट आहे बालविकासाचं. दुसरं उद्दिष्ट आहे बालकाचे समाजीकरण करणे, हे दुसरं उद्दिष्ट मानलं जातं. त्याच्यानंतर विकासातील अडथळे ओळखून त्यावर उपाय सुचवणे, हे तिसरं उद्दिष्ट. बालकाच्या विकासामध्ये कोणकोणते अडथळे येतात ते अडथळे समजून घ्यायचे, ओळखून घ्यायचे आणि त्यावर उपाय सुचवणे, हे तिसरं उद्दिष्ट आहे. आणि चौथं उद्दिष्ट आहे बालकाला स्वावलंबी बनवणे. पहिलं हे चौथं उद्दिष्ट, बालकाला स्वतःची कामं ती स्वतः करता आली पाहिजेत, दुसऱ्यावर त्याने अवलंबून राहता कामा नये. म्हणून या ठिकाणी बालविकासाचं चौथं उद्दिष्ट आहे बालकाला या ठिकाणी काय बनवायचं आहे? स्वावलंबी बनवायचं आहे. आता या बालविकासावर परिणाम कोणकोणते घटक करतात? तर म्हणून बालविकासावर परिणाम करणारे घटक आपण बघूयात. पहिला आहे अनुवंश, म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे एखादी गोष्ट जेव्हा जाते, संक्रमित होते, तेव्हा त्याला अनुवंशिकता असं म्हटलं जातं. आई वडिलांकडून गर्भधारणेवेळी मिळालेली जैविक देणगी, उंची, रंग, शरीराची ठेवण, बुद्धिमत्ता आणि स्वभाव या सर्व गोष्टी अनुवंशामध्ये मोडतात. तर हे अनुवंश हा या ठिकाणी बालकाच्या विकासावर परिणाम करणारा पहिला घटक आहे. कारण या ठिकाणी बरेच उंची, रंग, शरीराची ठेवण, बुद्धिमत्ता, स्वभाव, काही आजार सुद्धा त्या ठिकाणी अनुवंशिकतेने येत असतात. म्हणून या ठिकाणी बालकाच्या विकासावर परिणाम करणारा पहिला घटक जर कोणता असेल तर तो आहे अनुवंशिकता, त्याला अनुवंश असं सुद्धा म्हटलं जातं. दुसरी गोष्ट आहे परिस्थिती आणि वातावरण. वातावरणाचा आणि परिस्थितीचा सुद्धा बाल विकासावर परिणाम होतो. बालकाच्या सभोवतालच्या घर, शाळा आणि समाज यांचा, जसे आहार, व्यायाम, शिक्षण, संस्कृती, कौटुंबिक वातावरण यांचा सुद्धा या ठिकाणी बालकाच्या विकासावर परिणाम होत असतो. कारण का, सभोवचं वातावरण जसं असेल तसं त्या ठिकाणी बालकाचा विकास होत असतो. जर आपल्या सभोवताली घर, शेजार पाजाऱ्यामध्ये जर वातावरण खराब असेल तर बालकाच्या विकासावर त्याचा 100% परिणाम होतो. बालक त्याच प्रकारे आपल्या सवयी शिकतं. आणि जर चांगलं जर शेजार असेल, चांगलं जर वातावरण असेल घरामध्ये किंवा घराच्या बाहेर शेजारी, तर त्या ठिकाणी बालकावर निश्चित त्याचा चांगला परिणाम होतो. म्हणून घर, शाळा, समाज यांचा त्याच्या आहारावर, व्यायामावर, शिक्षण, संस्कृती आणि कौटुंबिक वातावरण त्याचा परिणाम होत असतो. आता महत्त्वाचं सूत्र D बरोबर H गुणिले E. आता D म्हणजे काय? डेव्हलपमेंट, विकास, आणि या ठिकाणी अनुवंश आणि परिस्थिती. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं D बरोबर H गुणिले E, विकास बरोबर अनुवंश गुणिले
परिस्थिती, म्हणजे विकास होताना अनुवंश आणि परिस्थिती यांचा गुणाकार त्या ठिकाणी विकास होतो, असं सूत्र लक्षात ठेवायचं आहे. अध्यापन शास्त्र, जसं आपण बालमानसशास्त्र बघितलं तसं अध्यापन शास्त्र बघूया. महान शिक्षण तज्ञ कार्य आणि बालशिक्षण या मुद्द्यामध्ये आपण हे उपमुद्दे अभ्यासणार आहोत. ताराबाई मोडक यांनी या ठिकाणी अध्यापन शास्त्रामध्ये महत्त्वाचं कार्य केलेलं आहे. म्हणून जे महत्त्वाचे शिक्षक तज्ञ आहे या शैक्षणिक कार्यामध्ये बालकाच्या विकासामध्ये ज्यांनी खूप चांगल्या प्रकारची भूमिका बजावलेली आहेत अशा ताराबाई मोडक यांचा जन्म 1892 झालेला आहे आणि मृत्यू 1873. ताराबाई मोडक यांना भारतातील बाल शिक्षणाची माता असं म्हटलं जातं. लक्षात ठेवायचं आहे, ताराबाई मोडक यांना भारतातील बाल शिक्षणाची माता असे म्हटलं जातं. त्यांनी पाश्चात्य म्हणजे फॉरेन कंट्री पाश्चात्य बाल शिक्षण पद्धतीला भारतीय ग्रामीण आणि आदिवासी परिस्थितीशी जुळवून घेतलेलं आहे. म्हणजे पाश्चिमात्य कंट्रीमध्ये जी काही अध्यापन पद्धती आहे बालकांसाठी, लहान बालकांसाठी, तर त्या परिस्थितीला म्हणजे तिकडची जी काही पद्धती आहे ती भारतात त्यांनी आणली आणि ग्रामीण भागामध्ये तसेच आदिवासी भागामध्ये तिथल्या परिस्थितीशी जुळून त्यांनी ती जी काही पद्धती आहे ती या ठिकाणी सुरू केलेली आहे. म्हणून त्यांना भारतातील बाल शिक्षणाची माता असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर त्यांनी केलेलं कार्य काय काय आहे, तर नूतन बाल शिक्षण संघ त्यांनी सुरू केलेला आहे. 1926 मध्ये दादर येथे त्यांनी नूतन बाल शिक्षण संघाची स्थापना केली आहे. कोणी? ताराबाई मोडक यांनी 1926 मध्ये. त्यानंतर शिशुविहार 1945 मध्ये बोर्डी पालघर येथे त्यांनी शिशुविहार सर्वात प्रथम शिशुविहाराची स्थापना केलेली आहे. अंगणवाडी आणि बालवाडी, ग्रामीण भागामध्ये बालवाडी ही संकल्पना आपण सर्व जाणतो की ग्रामीण भागामध्ये शाळेला बालवाडी आणि अंगणवाड्या जोडलेल्या असतात. त्यांचा स्वतंत्र कारभार असतो परंतु त्या शाळेला लागून असतात. तर ग्रामीण भागामध्ये बालवाडी ही संकल्पना सर्वप्रथम जर कोणी मांडली असेल तर ती ताराबाई मोडक यांनी मांडलेली आहे. त्याच्यानंतर कुरणशाळा, गुरांच्या मागे गुरे घेऊन जाणारे जे काही मुलं असतात त्या ठिकाणी गुरांच्या मागे जाणाऱ्या आदिवासी मुलांसाठी कुरणशाळा ही संकल्पना सर्वात प्रथम त्यांनी मांडली. म्हणजे त्या ठिकाणी जाऊन त्यांना शिक्षण दिलं जातं. कुरण ज्या ठिकाणी ते विद्यार्थी किंवा ते लहान मुलं त्या ठिकाणी जातात तर त्या ठिकाणी जाऊन त्यांना कुरणावर म्हणजे ज्या ठिकाणी गाई वासरे ढोरे चरतात त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी त्यांना शिक्षण दिलं जातं. ते शिक्षण देण्याची संकल्पना कुरणशाळा मांडण्याची कल्पना सुद्धा या ठिकाणी ताराबाई मोडक यांनी मांडलेली आहे. त्याच्यानंतर 2 नंबरचं जे कार्य महत्त्वाचं कार्य केलेलं आहे बाल शिक्षणासाठी त्या तज्ज्ञ आहेत अनुताई वाघ. ताराबाई मोडक नंतर 2 नंबरचं नाव घेतलं जातं अनुताई वाघ यांचं. त्यांचा जन्म 1910 ते 1992 मध्ये झालेला आहे. तर त्यांचं हे कार्य आहे आणि त्यांचं हे जन्म मृत्यूचं या ठिकाणी आपण दिले. याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. तर या ज्या होत्या या ताराबाई मोडक यांच्या शिष्या होत्या. बघा, अनुताई वाघ या ताराबाई मोडक यांच्या शिष्या होत्या. पुढे त्यांच्या गुरुचा वारसा त्यांनी चालवला. म्हणजे ताराबाई मोडक हे त्यांच्या गुरु होत्या. आपल्या गुरुचा वारसा अनुताई वाघ यांनी पुढे चालवलेला आहे. तर त्याला कोसबाडचा प्रकल्प, मग यांच्या काळामध्ये कोसबाडचा प्रकल्प त्यांनी सुरू केलेला आहे. ते पण कुठं? ज्या ठिकाणी बोर्डी पालघर या ठिकाणी शिशुविहाराची स्थापना ताराबाई मोडक यांनी केली होती. तर त्याचप्रमाणे पालघर जिल्ह्यातील कोसबाड या ठिकाणी त्यांनी एक प्रकल्प सुरू केला. काय आहे तो प्रकल्प? तर पालघर जिल्ह्यातील कोसबाड येथे आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी पूर्ण आपलं स्वतःचं आयुष्य वाहून घेतलेलं आहे. म्हणून लक्षात ठेवा, कोसबाडचा प्रकल्प म्हटलं की अनुताई वाघ आपल्या डोळ्यासमोर आल्या पाहिजे. त्याच्यानंतर साप्ताहिक शिक्षण पत्रिका सुद्धा त्यांनी सुरू केलेली आहे. बाल शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी साप्ताहिक शिक्षण पत्रिकेचं संपादक म्हणून कार्य सुद्धा त्यांनी करून घेतलेलं किंवा केलेलं आहे. त्याच्यानंतर ग्रंथ संपदा, त्यांनी ग्रंथ सुद्धा लिहिलेला आहे. कोसबाडचा टेकडीवरून या त्यांच्या ग्रंथाचं नाव आहे. या ग्रंथाचं लेखन त्यांनी स्वतः केलेलं आहे, कोसबाडच्या टेकडीवरून. त्यानंतर त्यांना कोणकोणता पुरस्कार प्राप्त झाला? त्यांच्या कार्यासाठी त्यांना पद्मश्री व दलित मित्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेलं आहे अनुताई वाघ यांना. कोणकोणते? पद्मश्री आणि दलित मित्र पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यानंतर तिसरे तज्ज्ञ जे आहे बालशास्त्रामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या, त्यांचं नाव आहे फ्रेडरिक फ्रोबेल. तर या ठिकाणी फ्रेडरिक फ्रोबेल यांचं कार्य बघूया आपण. बालोद्यान पद्धतीचं त्यांना जनक मानलं जातं. तर बालोद्यान पद्धतीची सुरू झाली तर ती फ्रेडरिक फ्रोबेल यांचंच या ठिकाणी काय आहे? कार्य आहे. म्हणून त्यांना बालोद्यान पद्धतीचं जनक मानलं जातं. त्यांच्या मते किंडरगार्टन
किंडरगार्टन म्हणजेच बालकांचं उद्यान असून शिक्षक हा त्यामध्ये माळी आणि बालक जो आहे ते रोपटा आहे. म्हणजे किंडरगार्टन ही जी संकल्पना आहे ही फ्रेडरिक फ्रोबेल यांनी मांडलेली आहे, म्हणून त्यांना बालउद्यान पद्धतीचं जनक मानलं जातं. त्यांच्या मते लहान बालक म्हणजे रोपटा आहे आणि त्या रोपट्यावर काम करणारा, त्यांचा विकास करणारा जो व्यक्ती असतो तो शिक्षक असतो. तो असतो त्या ठिकाणी माळी. माळी म्हणून शिक्षक काम करतो आणि बालक असतं रोपटं. अशा प्रकारे या 3 तज्ञांची आपण माहिती घेतलेली आहे. आता प्रमुख तत्वे बघूया आपण. खेळातून शिक्षण, याचं प्रमुख तत्व काय होतं या सगळ्या गोष्टीचं, तर खेळातून शिक्षण. गाणी, खेळ, कृतीतून शिक्षण देणे हे त्याचं प्रमुख तत्व होतं. या ठिकाणी लहान बालक जे आहे गाणी, गोष्टी, गप्पातून चांगलं शिकतात, म्हणून खेळातून त्यांना शिक्षण द्यायचं हे त्यामागचा पहिला उद्देश होता, तत्व होतं. त्यानंतर उपहार, चेंडू घन गोल दिले जाते त्याला गिफ्ट म्हटलं जातं. तर या ठिकाणी त्यांना खेळत असताना काही उपहार, बक्षीस दिलं जातं. तर कोणकोणते बक्षीस द्यायचं? चेंडू किंवा विविध प्रकारचे घन ठोकळे जे असतात ते द्यायचे. त्याच्यानंतर काही गोल द्यायचे छोटे मोठे. तर हे सगळे त्यांना गिफ्ट म्हणून द्यायचं आणि त्यांनी त्याच्यासोबत खेळायचं आणि ज्ञान प्राप्त करायचं. स्वातंत्र्य, या ठिकाणी तिसरं तत्व आहे महत्वाचं. कोणताही दबाव न टाकता, म्हणजे विद्यार्थ्यावर जर आपण अपेक्षाचं ओझं नाही ठेवलं तर त्या ठिकाणी विद्यार्थ्याचा विकास चांगला होतो. म्हणजे कोणताही दबाव न टाकता नैसर्गिकरित्या त्याची वाढ होऊ द्यायची, त्याला शिकू द्यायचं, हे तिसरं तत्व आहे. अशा प्रकारे प्रमुख तत्वे काय आहेत बालविकासाची? पहिलं तत्व आहे खेळातून शिक्षण, दुसरं आहे उपहार आणि तिसरं आहे स्वातंत्र्य. अशा प्रकारे या ठिकाणी बालविकासाच्या या टप्प्याला आपण बघितलेलं आहे. चौथे जे आहेत, चौथं जे मार्गदर्शक आहेत, तत्वव्यक्ती आहेत किंवा तज्ञ म्हणूया आपण, बालमानसशास्त्राचे जे काही तत्व आहेत, तज्ञ आहेत, ते चौथे आहेत डॉक्टर मारिया मॉन्टेसरी. आपण मॉन्टेसरी नाव नेहमी ऐकतो. तर डॉक्टर मारिया मॉन्टेसरी या मॉन्टेसरी पद्धतीच्या जनक मानल्या जातात. ही पद्धती प्रामुख्याने ज्ञानेंद्रियाच्या प्रशिक्षणावर भर देते. तर या ठिकाणी मॉन्टेसरीची पद्धत आहे, हे या ठिकाणी ज्ञानेंद्रिय जे आहेत, नाक, कान, डोळे, जीभ, त्वचा, हे आपले पंच ज्ञानेंद्रिय आहेत, त्यांच्या ज्ञानेंद्रियाच्या प्रशिक्षणावर भर देण्याचं कार्य मॉन्टेसरी ही जी काही पद्धती आहे ही पद्धत या ठिकाणी कार्य करते. आणि डॉक्टर मारिया मॉन्टेसरी या त्याच्या जनक मानल्या जातात. याचे प्रमुख तत्व काय आहेत? तर प्रमुख तत्व बालक स्वतःच्या अनुभवातून शिकते असं त्यांचं म्हणणं आहे. कोणाचं? या ठिकाणी डॉक्टर मारिया मॉन्टेसरी, की या पद्धतीचे तत्व काय आहेत? पहिलं, बालक स्वतःच्या अनुभवातून शिकतं, म्हणजे अनुभवातून शिकत असतं. त्यानंतर मॉन्टेसरी शाळेत विशिष्ट प्रकारचे शैक्षणिक साहित्य असते. उदाहरणार्थ मणी, लाकडी ठोकळे, अक्षरे, असं विविध प्रकारचं साहित्य त्या ठिकाणी असतं आणि त्या साहित्याच्या मदतीनं बालक स्वतःचं ज्ञान स्वतः प्राप्त करत असतं. पुढचं आहे, येथे शिक्षक मार्गदर्शकाचं काम करत असतात. या ठिकाणी शिक्षक दिग्दर्शक आणि मार्गदर्शकाचं काम करत असतात. येथे लादलेली शिस्त नसते तर ती स्वयंशिस्त असते. मग या ठिकाणी विद्यार्थ्याला जी काही शिस्त लावली जाते ती शिस्त त्याच्यावर लादलेली नसते, तर त्या ठिकाणी ती स्वयंशिस्त म्हणून ह्याची गोष्ट मानली जाते. म्हणजे त्या ठिकाणी मॉन्टेसरीमध्ये जर विद्यार्थ्यांना आपण काही शिस्त लावत असू तर ती त्यांच्यावर लादलेली नाहीये, ती त्यांना स्वयंशिस्त लागावे म्हणून त्या ठिकाणी ते नियम केलेले असतात. अशा प्रकारे बालमानसशास्त्राची तासिका जी आहे ती शॉर्टमध्ये होती, परंतु थोडी फास्ट होती. त्यानंतर महत्त्वाचेच मुद्दे त्या ठिकाणी घेतलेले आहेत, कारण डीपमध्ये जर आपण अभ्यास करायला घेतला तर त्या ठिकाणी खूप फास्ट आहे. म्हणून महत्त्वाचे मुद्दे आपण शोधलेले आहेत आणि त्याच्यावर आपण भर टाकलेला आहेत. याच्यावर आपण आता जे काही 2 तासिका आहेत, या 2 तासिकेवर आधारित जे काही प्रश्न आहेत, 50 प्रश्न आपण काढलेले आहेत, ते 50 प्रश्न आपण डायरेक्ट पर्यायाद्वारे आपण घेणार आहोत. पुढचे आपण जास्तीत जास्त जे काही मानसशास्त्र जे आहे, कारण मानसशास्त्र खूप मोठं विषय आहे, बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र, यावर आपण जास्तीत जास्त आता पुढच्या ज्या काही तासिका असतील आपल्या बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्रावर आपण प्रश्न एकेका तासिकेमध्ये 30 ते 50 प्रश्नाच्या दरम्यान आपण घेऊन त्याच्यावर आपण पर्याय देणार आहोत आणि डायरेक्ट परीक्षेची तयारी आपण त्याद्वारे करणार आहोत. जर तासिका आवडली असेल तर लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि पुन्हा भेटूया आपण. आता मात्र बालमानसशास्त्राची तासिका किंवा मानसशास्त्र विषयाची तासिका आपली डायरेक्ट प्रश्नाद्वारे होणार आहे. तोपर्यंत भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.